राणी बोलतोय का, कारण मग रात्रीचा प्रवास करता आणि लाल परी ही परी स्वतःमध्ये एक राणी असा. पालकांचे 2,400 4,000 8 लवकर गाडी येऊन दे ही सदिच्छा असा. आणि काय सांगणार, नवीन गाडी आता ताफ्यात साजरे होतील. बघूया आता कधी सांगता तो. फोटो पाठवले ना या व्हिडिओत तुमका बघूक मिळतले आपल्या नवीन गाडी जी आहेत ना ते. हे बघा ही गाडी असत आणि हे महाकाळच्या नावानंच असत. गोवा नॅशनल हायवे, गोवा महामार्ग बोलण्याच्या लायकीचो हा काय तो आधी सांगा. पुन्हा पुढे तसं काय गाडी ज्याप्रमाणे हालताय ना त्याप्रमाणे तुमका समजत असत. आपली दुर्गा माऊली म्हणजेच महाकाल हैसर असा. आपण अंकिता पॅलेस राजापूर आणि आपण आता हैसर ना त्याच्यासोबतच आपले कोकम सेट इले एक नंबर. आता सध्या कॅप्टन असत. कॅप्टन वेलकम. वेलकम. चला पाडव्यात ना पुढे जातो आता. कुठे थांबले? आपल्यासोबत असं हळदणकर. आता हळदणकर बोलल्यावरती आपल्या की एवढा तर समजला की आपले हैसरले म्हणजेच कोकणातले ही सगळी आपली मंडळी जी असा ना ही आपली कोकणातली, म्हणून आपण मालवणीतच बोलतो ह्यांच्यासोबत. आता काय बोलणार, तिची बाबतीत अगदी कडक ठेवणार. मिलिटरी मॅन वाटतं आपलं तिथे. का आज तुम्ही पहिल्यांदा बघत असतात, पण स्वरूप आपल्या गाडीवरती रेग्युलर असता आणि पुढे असणार असा. अमोल किती वर्ष झाली गाडीवरती असं? 2-3 वर्ष झाली. गाडीची सीट्स हे पुशबॅक्स असत, पुशबॅक सीट्स. आणि सध्या इंटिरियर खूपच चांगला. गाडी बघितलं तर मग ही 54 सीटची गाडी असते. आणि तावडे काकांकडे बुकिंग करताना तुमची नंबर काय असता तो पण सांगून घ्या. यांचा नंबर दाखवूया आपण. तर बऱ्याच दिवसानंतर आणि किमान 2-3 वर्षानंतर आपलो भाव भेटलो पुन्हा. कुणाल सेठ. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव. कोकणासाठी काय पण मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, तरी बरेच दिवस झाले, आपण बरेच दिवस आपल्या गाडी गाडीत गेलो नाही, म्हणून मग आपल्या पाऊस पण नाही भेटली. तर सध्या परिस्थितीत आपल्या ह्या गाड्या अगदी रूट बाय रूट असे चालले असतात. ही रूट खायचे असत ना ते आज आपण बघूया. त्याच्यात पण आपला रेग्युलरचा जो रूट आहे तो रेग्युलरचा रूट असा मालवण डोंबिवली, देवगड डोंबिवली आणि पडेल मार्गे असणारा आपला अजून एक रूट असा तो एक असा डोंबिवलीपर्यंत. तर मग हे डोंबिवलीपर्यंत असणारे आपले वेगवेगळे रूट, त्यातच आज आपण पडेल मार्गे म्हणजेच वाडा पडेल राजापूर यो मार्ग घेऊन जाणार असा. तर मग आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले सदस्य, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी आपण आधी बघितलं तर आपले बंधू भाव काही गेलं दिनेश आतमध्ये असत, सध्या आतल्या सीटवर बसलेले असतात. सोबत आपल्या अजून असत. तर कोण कोण आज आपल्यासोबत प्रवास करतात, म्हणजे काय कोणासोबत आपण प्रवास करता ना ते आज आपण बघूया. चला, तसंच आजचो व्हिडिओ कसं वाटता तो कमेंट करून सांगा. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या रात राणीचो तो प्रवास खूपच छान होतो. आता पुढे बघूया आपल्यासोबत कोण असत त्यांच्यासोबत चर्चा करत हसत खेळत आपण पुढे जाऊ. चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. तर आपल्यासोबत दिनेश असा आपल्या मागच्या सीटवरती बसलाय आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपल्यासोबत म्हणजे आपल्या भेटू करणं आपल्या दिसता सध्या या गाडीवरती आहे. आणि नवीन मेंबर आपल्यासाठी असतात, म्हणजे तुमच्यासाठी असणार पण आमच्यासाठी नाही. तर मग हे असतात
हळदणकर आज पहिल्यांदा भेटतात ना व्हिडिओवरती? हां, आपल्या सोबत असतात रेग्युलर, पण मग आज आपल्या सोबत म्हणजे आज आपल्या पहिल्यांदा भेटतात. पुढे बघूया आपण पोचलो पडेल ना. रे आज बोलताना विचार कोण बोलावा रजत बघा. तर मित्रांनो, बरेच दिवस तुम्ही जे बोलत होतास की आपल्या गाडीचं व्हिडिओ नाही, तर आपली हक्काची गाडी आणि आज आपण चाललो मुंबई. तर आपली रात्रानी घेऊन आपण चाललो मुंबई. आणि मग हा प्रवास कसा होता तो आपण बघूया. आपले जेवढे या कुटुंबातले सदस्य असतात ना, सगळे आज आपल्या सोबत असतात. त्यांच्यासोबत हसत खेळत आपण आजचा प्रवास करणार आहोत. चला, काय बघितलं तर मग सगळी ढोरात जी रस्त्यावर दिसतात ना, ही अपघातांचा मुख्य कारण ठरणारी कोकणातली एक आता गोष्ट भरपूर अगदी संवेदनशील झाली असा. याच्यातून बऱ्याचशा ठिकाणी जे अपघात झाले आहेत त्यात जीवितहानी देखील झालेली असा. कहाणी होता ती वेगळीच. सो आपण रस्ता सुरक्षा अभियानच्या अंतर्गत त्याच्यावर काय होईल का ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपले प्रयत्न काय होते ते ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल. चला आपण आता पुढे जाऊया. पुढे आज आता सांगण्यासारखं हेच की आपलं रोजचं जाण्याचा जो रूट होतो ना, मार्ग, तो आज आपण बदललो. नाही गेलो. पोचला होता आपण जामचंड्यात. जामचंडा एक दिरबादेवीचे देवस्थान आहे ना, ते देवस्थान हैसर येणारे जाणारे जे गाडीवाले असतील ना, आपले ट्रॅव्हल्सवाले असतील किंवा ट्रकवाले असतील, जे प्रवासाला जातात ते दरवेळेस येऊन अगरबत्ती लावतात. हो, हैसर चाळो आणि हय प्रार्थना केली जाता की आमच्यासोबत आमचे प्रवासी देखील जे आहेत ना, ते सुखरूप हैसरना मुंबईपर्यंत पोचू दे. ह्यो प्रवास आपलं सुखाचं होईल. आणि ह्याच्यासोबतच आपण जसं बोललो, आपल्या हक्काच्या गाडीसोबत आज आपण रात्रींचा प्रवास करूया. चला पुढे जाऊया. जामसंड्याची बाजारपेठ. आपण नांदगावपासून जर पुढे येला तर मग पुढे आपल्या हे जे बाजारपेठे असतात ना, हे सगळे रस्त्यावरती असते. आणि सध्या यांची रस्ता रुंदीकरणाची जी प्रपोजल्स म्हणजे ते प्रस्ताव असतात ना, तेच त्याच्यावरती काम चालू असतात. पण मग हे रस्ते मोठे होऊ आहे ही एक खूपच गरजेची बाब असा. आपण हैसरना आता राईट मार्ग लावतो आणि रस्तो असा पडेल, तर आपण पडेल मार्गे पुढे जाणार असं. तर बऱ्याच दिवसानंतर आणि किमान 2-3 वर्षानंतर आपलं भाव भेटलो पुन्हा. कुणाल शेठ हे पायलट असत आपले. आता सध्या हाईपर्यंत होते आणि हैसरना आता चालले, बरोबर ना. पुन्हा ठाणेश्वरवरती आपल्या भेटणारच, कारण हे आपल्यासोबत असतात. आणि आत्तापर्यंत होते, तर हे पुढे भेटतीलच आपल्या. पुन्हा बघूया हे खय भेटतील आणि कधी भेटतील ते. चला आता ते पायलट सीट चेंज होता, ती बघूया आता कोण येतात ते जागेवर. तर आपले पायलट आता बदलले आहेत. हळदणकर जागे घेतल्याने त्यांची. कुणाल होते, तर आता बघूया यांच्यासोबत आपला प्रवास कसा होता. पुढे जाऊन आपण यांच्यासोबत चर्चा तर करणारच असो, सोबतच आपले सहप्रवासी असतील आणि आपले कुटुंबातले सदस्य असतील, म्हणजे ट्रॅव्हलच्या कुटुंबातले सदस्य असतील. आता बघूया पुढे त्यांच्यासोबत काय चर्चा होता, कशी मजा होता, कशी मजा येता ती बघूया ह्या प्रवासात. चला
वाडातरचं ब्रिज खूपच छान दिसतं. हे सौंदर्य आपल्या कोकणातच बघू येतं. बऱ्याच अंशी अगदी गरवताना दिसतं थंयसर. स्पॉट चांगलो असा. सध्या पावसामुळे जे पाणी खदूळ झालं त्याच्यात मच्छी चांगल्या प्रकारे मिळत आहे. एक छंद म्हणून जी जोपासलो असा मच्छीमारीचो थंयसर येतात विरंगुळ्यासाठी. हैसरला राईट मारून खाली गेलो तर मग स्वीट फॅमिली म्हणजेच आपलं साहिल पॉईंट आहे. त्याचं घर असा कोकणातला पुढे जायला. पावसाच्या दिवसात आपले कातळसडे अगदी हिरवे होऊन पडले. ही हिरवी चादर त्या पावसाच्या दिवसात पांघरून घेऊन सुंदर ते अजून भर पडतं. गणपती मंदिर कोरेमान वाड्याचा जो रस्ता असा ना म्हणजेच पडेलचा जो रस्ता तर वाड्याच्या नजीक असणारा ह्या गणपती मंदिर खूपच छान प्रकारे आता हे बांधलं गेलेलं आहे. पण मग येता जाताना हैसर अगरबत्ती तरी लावायचीच लागते. अगरबत्ती लावल्याशिवाय हैसरला प्रवास पुढे जातो. हैसरला बघशाल तर पूर्ण कातळसडा हिरवा झाला असा व्ह्यू छान भेटतात. रवनाथाचं मंदिर असं हैसर आणि मग पुढे पावनाई देवीचं मंदिर असं हैसर. आपण सध्या असा वाड्यात. गाडीची सीट्स हे पुशबॅक्स असतात. पुशबॅक सीट्स आणि सध्या इंटिरियर खूपच चांगला. गाडी बघितलं तर मग ही 54 सीटची गाडी असते ती. पुढे बघूया. सध्या गाडी थांबली पडेल. बऱ्यापैकी प्रवासी उतरले आणि सामान घेऊ केले तिकडे. पडेल आपण बघितलं होतं ते सर्कल बाजारपेठेचा व्हिडिओ बघितला होता तेव्हा कसा वाटला होता का पण सांगा. बऱ्याच जणांका आपलं गाव बघितल्यावरती भरपूर बरं वाटतं. तसंच सामान टाकलं ना आतमध्ये आणि हैसर असा अमोल. सगळ्या डिक्या लॉक केल्यान. आणि अमोल तो आधी काय आपण भेटलो होतो खायच्या गाडीवरती नाही ना? आधी नाही भेटलेलं ना? नाही. तर अमोल आता किती आणि सोबत आपल्या असा स्वरूप अमोल असा स्वरूप तू हय असतं पिकअप मॅनचं काम करता त्या साईडला म्हणजे खय. अच्छा नांदगाव तिकडे असतं याच गाडीवरती ना. हा आज आपलं एक स्वरूप भेटलो असा. आपण बऱ्याच अंशी कमी असतो.
तर मग आपलं दिनेश आलो इकडे आपल्या बुकिंग ऑफिसमध्ये आणि बुकिंग ऑफिसमध्ये आलो तर मग हे बघा हे आपलं बुकिंग ऑफिस आहे. दिनेश आपला हे पडेलातलं बुकिंग ऑफिस आहे ना? हां मग हैसर कोण असतात? अरे वा. तर आपल्या ह्या बुकिंग ऑफिसमध्ये तुमका हैसर तावडे काका स्वतःहून भेटतील आणि तावडे काकांकडे बुकिंग करताना तुमची नंबर काय असता तो पण सांगून घ्या. यांचा नंबर दाखवूया आपण. हां याचा फोटो काढून मी टाकतोय. तर हैसरल्या बुकिंग सेंटरला तुम्ही येऊन महाकाल ट्रॅव्हल्सच्या नावाने आपली जी महाकाल म्हणजे सुरुवातीपासून बघितलंस तर महाकाल ट्रॅव्हल्सच असा. तर मग याचा बुकिंग ऑफिस पडेल कॅन्टीनलाच असा. तर थैसर येवा आणि तावडे काका असतील त्यांच्याकडे तुम्ही बुक करू शकता. तुम्ही किती वर्षापासून हैसर असास? 15 वर्ष. आणि आपल्या महाकाल ट्रॅव्हल्सचं बुकिंग आता तुम्ही किती वर्षापासून घेतास? 2-3 वर्ष. हां चालेल ठीक आहे. तर मग येवा. पण आमच्या इकडे तर रुजू होतात महाकालमध्ये मुंबई ऑफिसला मॅडम जाणार असत. अरे वा चांगलंच आहे. तर मग हैसर बघा आपल्या ह्या ऑफिसचा पण तुमका कॉन्टॅक्ट नंबर मी देत आहे. फोटो काढताय आणि फोटो देत आहे तुमका. त्याच्यावरती ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल असतात. हैसर येवा आणि कॉन्टॅक्ट्स नाहीतर मग फोन करा आणि बुकिंग करा. तुमका ह्यो रूट आहे ह्यो तसंही जलद पडता म्हणजे थोडा टाईम वाचता ना त्या रूट. हां शॉर्टकट आहे बराच टाईम वाचता. तरी किमान 1.5-2 तास वाचतात. फरक पडता. चला मित्रांनो आपण हैसरला जाऊया. अजून एक मिनिट फक्त. हैसर महाकाल टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला बोरिवली वगैरे विलार पण होतं यांच्याकडे बुकिंग. हां तर मग ह्या आपल्या ट्रॅव्हल्सचा हैसर बोर्ड लावलेला असा. हे बोर्ड दिसतं असत तुमका. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर तर असतच. तर मग सोबतच मी तुमका फोटो देत आहे. इतर खायच्या जे आपल्या रूटच्या इतरही रूटच्या ज्या ट्रॅव्हल्स आपल्या असत ना विरार असू दे बोरिवली असू दे पडे कुठला परेल. हां तर मग त्या रूटचे देखील हैसरला तुम्ही बुकिंग करू शकतास. तर मग हे खास आपला वाडा पडेल जो राजापूरपर्यंत जाणारा रस्ता ना त्या रस्तो म्हणजे रूटा त्या रूटचे हे तावडे काका असतात. त्यांच्याकडे तुम्ही बुकिंग करू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या खालीच देतले ताई. तुम्ही कॉन्टॅक्ट करा ताई. चला ठीक आहे. चला आपल्या गाडीक मारायला स्टार्ट आता आणि आपण हैसरनं चाललो. बघा आपली रात्र सज्ज झाली असा आपल्या प्रवासासाठी आणि आपण पडेलातून आता हैसरना पुढे जातो. तर आपल्यासोबत हैसर होतो. आपण सध्या अंबेरी चेकपोस्टवरती आहोत. अंबेरी चेकपोस्टवरती जर बघितलं तर मग कातळ सडा असा पूर्ण सगळा एक लेवलने असा कातळ सडा आणि पूर्ण हिरवा चादर पसरलेली असा. या हिरव्या चादरे निसर्गात खूपच सुंदरता दिलेली असा. आता आपण हैसर बघूया. दुर्गा माऊली आणि महाकाल या 2 नावाने आपलं ह्यो रूट चालता. आणि ह्या रूटवरती सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच आपली हक्काची गाडी. डोंबिवलीपर्यंत जाणारी ही गाडी आपण डोंबिवलीपर्यंत गार्डा सर्कलपर्यंत ह्या गाडीने प्रवास करतो आणि नंतर पुढे रिक्षा वगैरे घेतो आणि सरळ आपल्या घरात पोचतो. तर मग हक्काची गाडी हीच बोलण्यामागे कारण की यांचे मालक म्हणजेच आपल्याला माहिती असणारे सतीश प्रभू आणि आशिष प्रभू हे दोघे भावभाव. तर हे दोघे भावभाव यांच्या मेहनती खरोखर हॅट्स ऑफ सलाम असा. सोबत आपले मित्र दिनेश आणि अमोल असा. स्वरूप काय गेलो आणि आपल्यासोबत अजून स्वरूप असा. हो बघा स्वरूप गेलो. आता चला
यांच्यासोबत चालत फिरत आपण जरा मजा करत जाऊया. चालू पडली की तर हो नाही करत आपण पुढे चाललो. आता हे बघा पुढे कसं आहे खरोखर खूपच सुंदर रस्तो बघा आता कसं होतो. यो असा आंबेरी पूल. आकाशात ढगांची गर्दी दिसता. काळे ढग अगदी नंबराक लागले असं वाटतं. पुढा फक्त सुरुवात करूची बाकी आहे. आज पावसान जरा उसंत घेतला ना पण मग वाटत नाही पुढे असंच शांत राहावं. पुढे आपल्या मूळ रूपावरती ये. दोन्ही बाजू डोंगर कोरून जो रस्तो बनवलेला असतो. पुढे बघूया काय कसा आपला प्रवास होता. कारण आपल्यासोबत असं हळदणकर. आता हळदणकर बोलल्यावरती आपल्या की एवढा तर समजला की आपले हैसरले म्हणजेच कोकणातले ही सगळी आपली मंडळी जी असा ना ही आपली कोकणातली म्हणून आपण मालवणीतच बोलतो ह्यांच्यासोबत पण. तर हळदणकर असत. हळदणकर तुमका किती वर्ष झाली गाडीवर तुम्ही असाच? 22 वर्ष एस टीचं सर्व्हिस केलेली यांनी. रिटायरमेंटच्या नंतर आता ह्या आपल्या गाडीवरती पाहिजे. 7 वर्ष होती. अच्छा अच्छा जन्मतारखेमुळे गोंधळ झाला असे सांगतो ते. पण मग सर्व्हिस एस टीमध्ये केल्यानंतर मग आता ते हैसर पायलट म्हणून पण काम करतात. या गाडींवरती आपल्या ट्रॅव्हल्सवरती कुटुंबाचा भाग असो आपल्या हळदणकर असत. हळदणकरांचा आपल्या ट्रॅव्हलच्या कुटुंबात स्वागत असा. याच्यानंतर आपण जाऊया आपल्या दिनेशकडे. आपला हक्काचे मान दिनेशची आता काय बोलणार. तिची बाबतीत अगदी कडक ठेवणार. मिलिटरी मॅन वाटतं आपलं दिनेश आहे. आपले हे सगळे मंडळी जी असत ना हे सदस्य आपल्या ट्रॅव्हलच्या कुटुंबातले असत. दिनेश का आपण आधीच्या व्हिडिओत पण बघितला. गाडीमुळे व्हिडिओ हलता आधी पण बघितला. आणि सोबत आपल्या असा आज स्वरूप का आज तुम्ही पहिल्यांदा बघत असतात. पण स्वरूप आपल्या गाडीवरती रेग्युलर असता आणि पुढे असणार असा. स्वरूप तू किती वर्षापासून असस? 3 वर्ष झाली स्वरूप आपल्या गाडीसोबत असणार. त्याच्यानंतर असा आपलो अमोल किती वर्ष झाली गाडीवरती असस? 2-3 वर्ष झाली अमोल. आणि अमोल तुझा गाव खायचा? तुझा गाव खायचा? साताराचा अमोल. मग मी साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी गेले. त्यातली मी काही गावांची नावं सांगतोय. साताऱ्यात गेले तो मी एकतर आपशिंगेत गेले, तारगावला गेले, नंतर शहापूरला गेले. त्याच्यानंतर शहापूरच्या बाजूक अजून कुठल्या तरी रस्त्यावरती आहे. तर आपण सातारा बऱ्याच फिरलो असो. पण मग अमोलच्या गावी नाही. तुझं गाव खायचं आहे? वाई. साताऱ्यात वाई आहे. आणि तुझं गाव खायचं तू पण सांग आता गाव. इंद्रे. अच्छा आपल्या ऐसरले. चला इंद्रे मिठबाव हीच सगळी आपली फॅमिली आहे ह्या कुटुंबाची. आणि थैसर स्थायिक असं. चला आज आपल्या गाडीसोबत पुढे जाऊया. पुढे आपला प्रवास कसा होता तो बघूया. चला. ब्रिज असा आहे सर. राजापूर, जैतापूर
खरोखर स्पीड चांगलो असा पाणी फोर्स. आणि आपण सध्या पोचलो राजापूर तालुक्यात. सध्या नदी बघा, पाणी भरपूर असा. चला आपण आपला पुन्हा सोबत जाऊ. काहीचा नाव काय तुझा बाय? नाव काय सांग सांग. मी पण बाबा आधी बाबा नाव नको सांगू, पण नाव काय बाबा? नाव काय तुझा? वीरा आशिष पाटील. वीरा आशिष पाटील. हा वीरा आशिष पाटील. चला टाटा टाटा कर. बरोबर आहे. टाटा. चला घरे बसलेत सगळे. आपण जसं बोलतो ना तसंच आपल्या आता गाड्या या तेवढ्याच अगदी अदबीन चालतात, अगदी तोऱ्यात चालतात गाड्या. महाकालच्या नावावर आपल्या चालणाऱ्या गाड्या खुशखबर. या गाड्या आणि ह्या गाड्यांच्या सोबत येणाऱ्या आपल्या कुटुंबात नवीन 2 गाड्या. तर आपल्या कुटुंबात आता सहभागी होणाऱ्या आहेत 2 नवीन गाड्या आणि पुढे अजून येणाऱ्या पुढच्या खायच्या गाड्या असतील ना त्या तुमका दाखवते. चला या बघून घेवा ह्या आपल्या नवीन येणाऱ्या गाड्या. पाडव्यात ना पुढे जातो आता. कुठे थांबले? चालू रनिंग 98 झाले. काय घेणार पाऊस काय धरलो आता बघा. एवढं पाऊस एवढं धरलो. पुढे आपल्याला पाऊस भेटणार आहे एवढा नक्कीच. पाऊस ज्याप्रमाणे धरलो असा ना बघा. चला पुढे जाऊया. एका बाजू मुंबई एका बाजू पणजी दिला असा बोर्ड. आपण बाहेर पडला व्हायचं हाती विल्यात. आपल्या नेहमीच्या टायमात जेव्हा गाडी येता तेव्हा त्या रस्त्यान सरळ यू ब्रिज करतली आणि गाडी मुंबईच्या दिशेने जाता. आज आपण बाहेर पडलो ते एक वेगळ्या रूटने. तोच जर बघशाल तर मग हो बघा महाकाल ट्रॅव्हल्स. तर ह्या हातीविल्याच्या रस्त्याने आपण हैसर बाहेर पडलो आणि आपण आता मुंबईच्या दिशेने चाललो. आपला प्रवास मुंबईच्या दिशेने होतो. चला आपली दुर्गा माऊली म्हणजेच महाकाल हैसर असा आपण पोचलो सध्या अंकिता पॅलेस. बघा अंकिता पॅलेस राजापूर. आणि आपण आता हैसरना सोबतच आपल्या हक्काच्या गाडी म्हणजेच आपली लाल परी. आपली लाल परी आज पुन्हा रातराणीच्या प्रवासाक सज्ज झाली. रातराणी बोलतोय का कारण मग रात्रीचा प्रवास करता आणि लाल परी ही परी स्वतःमध्ये एक राणी असा. आत्तापर्यंतचा जो प्रवास होतो तो प्रवास अगदी सुखकर आणि सगळ्यात विश्वासपूर्ण होणारो तो होतो. तर आज आपल्यासोबत आपले हक्काचे माणूस म्हणजेच कोकम असं गाडीतनं उतरतील बघा. गाडीतनं उतरतील तेव्हा आपण आणखी त्यांचं इंट्रो घेऊया. तर याच्यासोबतच
आपले कोकम सेट इले एक नंबर. आता सध्या कॅप्टन असत. कॅप्टन वेलकम. वेलकम. चला अंकिता पॅलेस वरती इले. आपल्या गाडीसोबत आज रामेश्वर देखील आहे सर. असा ही बघा शिव रामेश्वर आणि प्रवासी हा चाय नाश्तासाठी. हे याचं नवीन सेटअप होता. हे नवीन सेटअप यांनी बऱ्यापैकी घेतलं नाही आता करून आणि सज्ज झाला असल्याच्या सेवेसाठी. चला आपण जसं बोललो ना की काउंटरला तर यश होते. यशचे पप्पा कानेकर. आता ह्यांका तर ओळखतच, पण मग आपल्यासाठी नवीन असणारा आपल्या कुटुंबात सहभागी झालेलो उत्तम. बरोबर ना, तुझं नाव उत्तम ना. हां, तर आता उत्तम आपल्या खैसर भेटतलो. हय जर इलास काय घ्यायचं असाल तर मग उत्तम असतो काउंटरवरती. उत्तम आपल्याजवळ आत्तापर्यंत असणारे हे सगळे जे पदार्थ असतात ना, त्याच्यात आंबापोळीपासून ते आपले गावठी, हे गावठी तांदूळ असतात ना पेजेसाठी वापरणार ते ताकातले मिरच्या असेल किंवा हे स्नॅक्स असतील, मसाले असतील आणि आपला कोकण मेवा, त्यात लाडू खाजा सोबतच कोकम सरबत, आगळ असणार, जांभूळ सरबत आहे आणि हे काय कैरी पन्ने. अरे वा. आणि इतर पापड वगैरे असतील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही वस्तू असतील त्या तुमका हैसर मिळतील जर तुमका घेऊक नाही मिळालं तर. सोबतच आपले कोकण जो मेवा, कोकण मेवामध्ये सगळ्यात जे फेमस आहे ते काजू, सालावाले, बिना सालावाले किंवा इतर असतील तर ह्याच्यात बरेच प्रकार असतात. तर मग हे हैसर मिळतील आणि हैसर तुमका भेटात तो आपलो उत्तम. तर चला आपण हैसरना जाऊया आता. चला गाडी तर हैसरना काढलं नाही आता आणि गाडी चालली. आपल्या प्रवासाक सज्ज झाली. सगळे प्रवासी भरले आणि आता चालली आपली गाडी. साई गेली हैसरना आता. हॉटेल ग्रीन पार्क थंयसर गाडी लागली असत. सध्या खापरोबा असा गणराज आणि साई आणि आपण पुढे चाललो. संध्याकाळची वेळ झाली पण ह्या संध्याकाळच्या वेळेस म्हणजे कांदा भजी बघा. संध्याकाळच्या वेळेस गरम गरम भजी पावसाच्या दिवसात खाऊक लय मजा येतात चाय सोबत असं बोलतात. आता फक्त पिक्चरात बघितलं आपण. हा, घरच्याकडून घरी वगैरे असं काही बघितलं नाही. त्यावेळेस काहीतरी वेगळेच पदार्थ केले जातात. पण मग चला आता आपण पोचलो राजापुरात. राजापुरात पोचलो तर मग राजापुरातलो खरोखर खूपच छान असं देखावं, म्हणजे जो सीन जो दिसता ना मन मोहण्यासारखं आहे. कोकण लय सुंदर, लय सुंदर. कोकण जर सुंदर आहे तर मग ता फक्त अनुभव तशी आवड हवी. आता येणारा ह्यो एक रस्तो हा. तर ह्या रस्त्याक ह्यो येणारा रस्तो हा डोंगरदिडा 7 किलोमीटर जैतापूर. तर ह्यो रस्तो आपल्याकडे घेऊन जाता. ह्यो डोंगरदिड्याला जो रस्तो होतो ना तो जैसरना आपण लेफ्ट मारला आणि इकडे येईल. जो जुनो रस्तो असा तो खास गावात जाता. तो जुनो रस्तो होतो खाली. आणि ही नदी, या नदीवरती तो असणारा जुनो ब्रिज होता. आणि तो आता नवीन. आज कानेकर काका आपल्याला लवकर भेटले असत. सोडला तुला. आता हे ब्रेक सेटिंग करून घेतील. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ह्यांची कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना ती कॉन्फिडन्स लेवल कशी आहे ती बघितलं होतं. गाडीच्या समोर राहतील, आधी सेटिंग करतील सगळी ब्रेकची सेटिंग केल्यानंतर गाडीच्या समोर राहतील आणि गाडी अंगावर सोडूक लावतात. पण मग जरा टस की मस होत नाही हो माणूस. खूपच मस्त. कॉन्फिडन्स लेवल जी हा ना त्यांची एकदम हाय आहे. असं यांची आधीचे व्हिडिओ बघितला असाल तुम्ही, त्याच्यामुळे मी आणखी त्यांची काय म्हणजे प्रशंसा करत बसत नाही. आता गेले गाडीच्या खाली आहेत बघा.
दिसले गाडीच्या खाली असत सध्या आणि थंयसर जाऊन ते ब्रेक सेटिंग करता. हा काकांचे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. काकांका थंय समोर जे बसतात ना ते समोर बसत म्हणजे समोर उभे राहतील आणि गाडी आपल्या अंगावर सोडूक सांगतात. ती कॉन्फिडन्स लेवल सगळ्यात हाय. चला तर काका आपण जाऊया आता. टाटा. तर आपण पोहोचलो पालीत. आता पालीतनं आता निघालो. रस्त्याची कामं अगदी दुरावस्थेत असत. म्हणजेच की ही रस्त्याची कामं मागच्या 19-20 वर्षापासून चालत आलेली अजूनपर्यंत काही झाली नाहीत. ह्यो ब्रिज अजूनपर्यंत तशाच अर्धवट अवस्थेत. ह्यो कधी होणारा काय माहीत नाही. पण मग ऐरणीवर असणारो प्रश्न ह्यो ऐरणीवर तसंच ठेवल्याने काय बोलतो तेच बघा की ज्याची सुरुवात झाली होती 2005 मध्ये आणि अजूनपर्यंत ह्या अशा परिस्थितीत ह्यो रस्तो असा. त्याच्यानंतरचे रस्ते जे एक महिन्यात 6 महिन्यात वर्षभरात झालेले 2 वर्षात झालेले. पण मग ह्यो गोवा महामार्ग अजूनपर्यंत रखडलेलो असा. एका जबाबदार कोण ह्या गोष्टीवरती भरपूर बोलणं जर झाला तर मग आपणच या गोष्टीक जबाबदार आहोत असं ग्राह्य धरलं तर मग काय म्हणजे वावगं ठरणार नाही. कसं आहे की काही कामं जी आपण करतो ती अक्कल खाती जमा केलेलीच बरी. पालीचं ह्यो जो टर्न असा ना हयसर पण बघा पाली क्रॉस केल्यानंतर मग पुढे येतो तेव्हा ह्यो जो टर्न असा तो एक सगळ्यात मोठो टर्न असा. त्या टर्निंगला पण तसंच रस्त्याची जी दुरावस्था असा ना ती बघा. दड हे पाऊस चालू झालो. पाऊस चालू होऊन आता जवळजवळ महिना होतो तरी देखील रस्त्यांची डागडुगी झालेली नाही. हे आपण केलेल्या चुका जे आहेत ते
पुढे तसंच आहे. गाडी ज्याप्रमाणे हालताय ना त्याप्रमाणे तुमका समजत असत बघा. व्हिडिओ लय लांबतलो पण तरी देखील ह्यो लांबलेलो व्हिडिओ आपल्यासाठी चांगला आहे. तर ह्यो गोवा नॅशनल हायवे, गोवा महामार्ग बोलण्याच्या लायकीचो हा काय तो आधी सांगा. महामार्ग बोललं तर महामार्ग हे राज्यांका जोडणारे दुवा असतात. तर हे अशा प्रकारचे असतील तर मग लाज वाटत होई आपल्याला. मित्रांनो रात्रीचे वाजले 12:30 आणि गाडीचे मालक भेटलेत आमका अर्ध्या रस्त्यात क्रॉसिंगला. बाकीच्यांका अर्ध्यांका घेऊन चालले, अर्ध्यांच्या सोबत आम्ही चाललो होतो रिटर्न. असो मालक असत, मालकांचे 2चे 4, 4चे 8 लवकर गाडी येऊन देत ही सदिच्छा असा. आणि काय सांगणार, नवीन गाडी आता ताकद साजरे होतील. बघूया आता कधी सांगता तो. फोटो पाठवले ना या व्हिडिओत तुमका बुक मिळतले आपल्या नवीन गाडी जी आहेत ना ते पुन्हा टाकतले. चला चलूया ना आता. गाड्या बऱ्यापैकी होत्या आणि आता हैसरनं निघाल्या. चला जर निघाल्या गाड्या तर मग आता आपण पण हैसरनं जाऊया. तरी पण स्टॉप डोंबिवली गाडा. तर मग आता आपण तर मग आता आपण हैसरनं चाललो म्हणजेच निरोप घेतो म्हणून मग व्हिडिओ संपूया हैसर. मग आपला रोजचा मागणं आणि रोजचं करणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ कॅबन या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.